रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरनं चुरस वाढलेली आहे। ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी महायुतीनं रणनीती आखलेली आहे। पण उमेदवारीवरनं भाजप आणि शिंदे गटामध्ये चुरस निर्माण झाल्याचं चित्र आहे। पाहूयात हा रिपोर्ट। शिंदे गट आणि भाजपच्या भांडणात ठाकरेंचा लाभ। तळ कोकणात एकाच जागेसाठी तिघे भिडणार। सामंतांची भावासाठी फिल्डिंग, राणेंचाही लागणार कस। कोकणातल्या 2 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरून महायुतीतले 2 पक्ष आमने सामने आलेत। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री शिंदेंकडे शब्द टाकलाय, तर भाजपनंही या मतदारसंघावर दावा ठोकला असून राणे पितापुत्रांपैकी एकाला तिथून उमेदवारी देण्याबाबतची चाचपणी केली जाते आहे। यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी भाष्य करत उदय सामंतांनाच टार्गेट केलंय, तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तळ कोकणातल्या मतदारसंघात आम्हाला जे करावं लागेल ते सगळं करू असं सूचक वक्तव्य केलंय। त्यांची चर्चा मार्चच्या 15 तारीखपर्यंत चालू राहणार आहे। तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही, ही सत्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे। फिल्डिंग लावायचा त्यांचा नेहमीचा धंदा असतो। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांकडून एबी फॉर्म घेतला आणि शिवसेनेमध्ये उडी मारली। आता सुद्धा इकडचा एबी फॉर्म घेणार आणि भाजपकडे उडी मारणार। जे जे काही करावं लागेल ते सारं करू। जे जे काही आमचं केंद्रीय नेतृत्व आणि 3 नेते निर्णय करतील ते सारे निर्णय आम्हाला मान्य। शेवटपर्यंत प्रत्येक पक्षाला वाटेल की ही जागा मला मिळाली पाहिजे। राष्ट्रवादीला वाटेल ही मला मिळाली पाहिजे, एकनाथजीला वाटेल ही मला मिळाली पाहिजे। केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केलं, आमच्या 3 नेत्यांनी सही केली, महायुतीने सारा निर्णय झाले, मग मात्र कुठलंही याला गेली की त्याला गेली की त्याचं मोदीजीच्या नेतृत्वात मतदान करायचं। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला नसल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय, तर दुसरीकडे युतीत नांदायचं असेल तर मंगळसूत्राचं पावित्र्य राखलं पाहिजे असं नारायण राणेंनी म्हटलंय। आणि तुमच्यासारख्या चतुर पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की भाजपला तुम्ही पाठिंबा देणार आहात का, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की रवींद्र चव्हाणांसारखा जर भाजपचा उमेदवार असेल तर तो निवडून येऊ शकतो आणि त्याला आमचा पाठिंबा आहे। याच्यामध्ये काय वावगं आहे? त्याच्यामुळे दावा काय आम्ही सोडलेला नाही। शिवसेनाच या ठिकाणी लढली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे, परंतु याच्यामध्ये निर्णय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील। आता उदय सामंत बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही। आम्ही ओरिजिनल पहिल्यापासून आहोत। भारतीय जनता, मी भले कुठूनही आलो असलं तरी भाजपच्या पक्षात आहे। आमचा क्लेम कायम आहे। आता कोण उमेदवार आमचा पक्ष ठरवेल, त्यामुळे उदय सामंतने या विषयावर भाष्य करू नये असं मला वाटतं। मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही। जेव्हा नांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घातलं ना त्याचं पावित्र्य ठेवायचं, युतीचं पावित्र्य ठेवायचं। या लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 असे सलग 2दा ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून आलेत, तर एकूण 6 आमदारांपैकी 2 आमदार शिंदे गटाचे, 2 आमदार ठाकरे गटाचे आणि अजित पवार गट तसंच भाजपकडे प्रत्येकी 1 आमदार आहे। त्यामुळे महायुतीतल्या 3ही पक्षांनी एकत्रितपणे जोर लावल्यास ठाकरे गटाकडून ही जागा हिसकावून घेतली जाऊ शकते याचा अंदाज सत्ताधाऱ्यांना आलाय। त्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही पक्षांना ही जागा हवी आहे। भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघ आल्यास मंत्री रवींद्र चव्हाण किंवा केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा इथे उमेदवारीसाठी विचार केला जाऊ शकतो। रवींद्र चव्हाण हे लोकसभा लढवण्यास फारसे इच्छुक नाहीत, तर नारायण राणे हे सध्या राज्यसभेवर खासदार असून 2024 मध्ये त्यांची टर्म संपते आहे। पण भाजपतर्फे उमेदवार कुणीही असला तरी त्या उमेदवाराला विजयासाठी शिंदे गटाचे 2 मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत यांची मदत घ्यावी लागेल। पण आपल्याच ताकदीवर उमेदवार निवडून येणार असेल तर आपलाच उमेदवार का नको असा मतप्रवाह शिंदे गटात आहे।
उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। रोकेगा कौन असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवत किरण सामंतांनी एक प्रकारे स्वपक्षासह मित्रपक्षांनाही इशारा दिलाय। एकूणच भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांचा मतदारसंघ मिळवण्यासाठीचा आग्रह पाहता उमेदवारी न मिळालेला नाराज गट प्रचारात असहकार पुकारण्याची शक्यता दाट आहे। ही स्थिती पाहता दोघांच्या भांडणात ठाकरे गटाचा फायदा होतो का हे पाहणं मनोरंजक असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।